Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by पूर्वा. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.5 ला सुरुवात करू, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड सॉल्व करणार आहोत. स्टार्ट करू क्वेश्चन नंबर फर्स्टला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल 2x minus 2x cube plus 7 using given value for x आणि x equal to 3 दिलेला आहे. सो या क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे, x equal to 3 ही जी व्हॅल्यू दिली आहे ही या पॉलिनॉमियल मध्ये पुट करायची आणि मग ह्या पॉलिनॉमियलची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कळालं? सिंपल आहे. सो आपण आता हाच क्वेश्चन स्टेप वाइज सॉल्व करू. सो फर्स्ट स्टेप असणार आहे पुट x इक्वल टू 3, ज्याची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलेली होती. सो आपण आधी इक्वेशन लिहून घेऊ. p ऑफ x इक्वल टू आलं 2x minus 2x cube plus 7. x equal to काय पुट करायचं आहे 3. सो ज्या ठिकाणी तुम्हाला x दिसतोय त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली 3 लिहिणार. नेक्स्ट स्टेप मध्ये हा p ऑफ 3 असंच आला. 2 मल्टिप्लाइड बाय 3 झालं 6 मायनस हा 2 इथं आला आणि 2 रेज टू 3 ची व्हॅल्यू असते 27. p ऑफ 3 इक्वल टू 6 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 27. आन्सर इज 54. p ऑफ 3 इक्वल टू, आता आपण ह्या दोघांचं ऑपरेशन परफॉर्म करू. सो 6 मायनस 54 येतं मायनस 48. हे जे पण ऑपरेशन आहे मी ते एका रफ पेजवर सॉल्व केलेले आहेत. तसंच तुम्ही पण सगळे रफ पेजवर कॅल्क्युलेशन सॉल्व करा आणि फक्त इथं जे आन्सर येतात ते लिहायचं. लास्ट स्टेपमध्ये काय करणार, मायनस 48 प्लस 7, आन्सर आलं मायनस 41 आणि हे आपलं ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आहे. सो अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. आता प्रॅक्टिस सेट 3.5 चा सेकंड क्वेश्चन सॉल्व करू. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल फाइंड p ऑफ 1, p ऑफ 0 आणि p ऑफ -2. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एक पॉलिनॉमियल दिला आहे आणि त्याच्यासाठी ह्या 3 व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. सगळ्यात आधी आपण p ऑफ 1 शोधू. p ऑफ 1 शोधण्यासाठी आपल्याला x च्या जागी काय टाकावं लागेल, करेक्ट 1. सो आपण तेच इथं लिहून घेतलं. स्टेप नंबर 1 आहे पुट x इक्वल टू 1. कशामध्ये, ह्या इक्वेशन मध्ये. सो मी x च्या जागी 1 पुट केलं. सो इथं आलं 1 क्यूब, ज्याचं आन्सर येतं 1. सो आपल्याला p ऑफ 1 ची व्हॅल्यू मिळाली 1. सेम आता आपण p ऑफ 0 शोधू. त्याच्यासाठी आपल्याला x इक्वल टू 0 पुट करावं लागेल. सो p ऑफ x इक्वल टू x क्यूब आणि p ऑफ 0 साठी आपण काय लिहिणार मग 0 क्यूब, ज्याची व्हॅल्यू आली 0. थर्ड मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे p ऑफ -2. म्हणून आपण काय पुट करणार, x इक्वल टू -2. सो p ऑफ -2 आलं -2 चा क्यूब विच इज इक्वल टू -8. सो क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला p ऑफ 1, p ऑफ 0 आणि p ऑफ -2 फाइंड आउट करायचा होता आणि अशा आपण सिंपल पद्धतीने हे आन्सर काढलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 3.5 चा क्वेश्चन नंबर 3. इफ द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल, हा पॉलिनॉमियल दिला आहे आणि त्याची व्हॅल्यू 12 आहे. फॉर m इक्वल टू 2 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. आता हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. याच्यामध्ये आपल्याला ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू दिली आहे. कधी, जेव्हा तुम्ही m इक्वल टू 2 पुट करणार तेव्हा. जर हे आपण इक्वेशन मध्ये टाकलं तर आपल्याला a ची व्हॅल्यू शोधायची आहे. सो आपण काय करणार, स्टेप नंबर 1 लिहिणार पुट m इक्वल टू 2 आणि m इक्वल टू 2 कशात पुट करणार, ह्या पॉलिनॉमियल मध्ये m क्यूब प्लस 2m प्लस a. सो m इक्वल टू 2 पुट केलं
तर इथे आलं 2 क्यूब प्लस 2 मल्टिप्लाइड बाय एम ची व्हॅल्यू 2 आहे आणि प्लस ए आलं. पी ऑफ 2 ची व्हॅल्यू काय दिली आहे 12. ही व्हॅल्यू म्हणजेच ह्या पॉलिनोमियलची व्हॅल्यू. सो मी 12 इथे लिहिते. 2⁻³ जर केलं तर आन्सर येतं 8. 2 मल्टिप्लाइड बाय 2 जर केलं तर आन्सर येतं 4. हा 12 आपण असाच लिहू आणि 8 प्लस 4 केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 12. आपल्याला ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर त्याच्या जवळच्या ज्या पण व्हॅल्यू असतात त्या आपल्याला दुसऱ्या साईडला पाठवाव्या लागतात. सो हा 12 इथं पॉझिटिव्ह आहे. जेव्हा हा दुसऱ्या साईडला जाईल तेव्हा तो काय होणार निगेटिव्ह. सो 12 मायनस 12 काय येतं 0. म्हणून ए इक्वल टू काय आलंय 0. आणि आपल्याला ए चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. सो क्वेश्चन मध्ये हेच विचारलं होतं की फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए आणि जी आपल्याला मिळाली 0. ठीक आहे. सो आज या व्हिडिओमध्ये आपण 3.5 साठीचे क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 सोडवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ शेअर करा.